नमस्कार मंडळी, आज आपण वर्षभर टिकणारा लाल मिरचीचा ठेचा कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत। अगदी साध्या सोप्या पद्धतीने हा ठेचा बनवला आहे। खायला अप्रतिम लागतो। अगदी वर्षभर जरी तुम्ही ठेवला तरी सुद्धा हा असाच चांगला राहतो। एकदा नक्की बनवून बघा। चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर सर्वात आधी इथं मी 200 ग्रॅम लाल मिरच्या घेतलेल्या आहे। या ओल्या मिरच्या आहे। आता या ज्या मिरच्या आहे या स्वच्छ धुवून उन्हामध्ये याला कोरड्या करून घेतलेल्या आहे। याला पाणी अजिबात राहता कामा नये। आता मिरच्यांचे देठ आपल्याला काढून घ्यायचे आहे। बघा अशा पद्धतीने सगळ्या मिरच्यांचे देठ इथं मी काढून घेतलेले आहे। आता या मिरच्या आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायच्या आहे। तर मिरच्या संपूर्ण मी मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून घेतल्या। सोबतच आपल्याला लसूण टाकायचं आहे। तर इथे जवळजवळ 2 गाठे मी लसणाचे घेतले होते, त्याला सोलून घेतले। त्यानंतर 2 टेबलस्पून जिरं टाकून घेतलेलं आहे। आता हे सगळं आपल्याला मिक्सरवरती वाटून घ्यायचं आहे। बघा खूप जास्त बारीक याची पेस्ट केलेली नाहीये, थोडीशी जाडसर ठेवलेली आहे। आता हा ठेचा आपल्याला शिजवून घ्यायचा आहे। त्यासाठी कढईमध्ये 200 ग्रॅम तेल टाकून घेते आहे। इथं मी शेंगदाण्याचं तेल वापरलेलं आहे। 200 ग्रॅम मिरच्या होत्या, त्यासाठी 200 ग्रॅमच तेल टाकून घेतलं। तेल छान गरम झालं की त्यामध्ये 1 मोठा चमचा मोहरी टाकून घेतली आणि ज्या मिरच्या आपण वाटून घेतल्या होत्या त्या यामध्ये टाकून द्यायच्या आहे। गॅस कमीच ठेवायचा। तेल छान गरम झालेलं आहे। आता संपूर्ण हे जे वाटलेलं मिश्रण होतं हे मी तेलामध्ये टाकून घेतलं। आता हा जो ठेचा आहे आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे। गॅस इथे कमीच ठेवायचा। सुरुवातीला 5 मिनिटं छान शिजवून घ्यायचा। बघा इथं 5 मिनिटं झालेली आहे। ठेचा शिजवून घेतला मी। आता यानंतर आपल्याला यामध्ये मीठ टाकायचं आहे। तर जवळजवळ 2 ते 2.5 टेबलस्पून इथं मी मीठ टाकून घेतलं आणि त्यानंतर 3 टेबलस्पून इथे व्हिनेगर टाकलेलं आहे। आता हे जे या ठेच्यामध्ये आपण तेल वापरलेलं आहे, मीठ वापरलेलं आहे आणि व्हिनेगर वापरलेलं आहे, यामुळे या तीनही गोष्टी या ठेच्यामध्ये प्रिझर्वेटिव्हचं काम करणार आहे आणि हा जो ठेचा आहे हा आपला वर्षभर सुद्धा खराब होणार नाही। आता हे सगळं साहित्य टाकल्यानंतर पुन्हा आपल्याला 10 मिनिटं अगदी कमी गॅसवरती हा ठेचा शिजवून घ्यायचा आहे। जोपर्यंत याला साईडनी तेल सुटायला लागत नाही तोपर्यंत ठेचा शिजवून घ्यायचा। तर आता तुम्ही इथं बघू शकता ठेचा जो आहे तो जवळजवळ 10 मिनिटं मी शिजवलेला आहे। आता साईडनी याला तेल सुद्धा सुटायला लागलेलं आहे, व्यवस्थित तो शिजलेला आहे। आता अशा पद्धतीने तेल साईडला सुटायला लागलं की गॅस आपल्याला बंद करून घ्यायचा आहे। ठेचा छान शिजलेला आहे। आता गॅस बंद केल्यानंतर याला झाकायचं वगैरे नाही, हा ठेचा आपल्याला असाच थंड करून घ्यायचा आहे आणि ठेचा थंड झाल्यानंतरच त्याला बरणीमध्ये भरायचा आहे। गरम गरम ठेचा बरणीमध्ये भरू नका। जर तो वर्षभर टिकवायचा असेल तर थोडीशी काळजी आपल्याला घ्यावी लागेल। आता यामध्ये तेलाचं प्रमाण व्यवस्थित असायला हवं। जेव्हा आपण ठेचा बरणीमध्ये भरू तेव्हा ठेच्याच्या वरती तेल असायला हवं, त्यामुळेच ठेचा टिकण्यास मदत होते। आता एखाद्या वेळेस जर तुमच्या आवडीची भाजी नसेल किंवा भाजी खायचा कंटाळा आला असेल, अशा वेळी पोळीवरती नुसता हा ठेचा घेऊन जरी खाल्ला तरी सुद्धा खायला खूप छान लागतो। भाताबरोबर भाकरीबरोबर सुद्धा हा ठेचा खूप छान लागतो। ठेचा बनवून असला की आयत्या वेळी तुम्ही कधीही घेऊन हा ठेचा खाऊ शकता। खायला सुद्धा याची चव अप्रतिम लागते। मिरच्या तुम्ही कुठल्याही वापरू शकता, लाल ओल्या मिरच्या, म्हणजे फिक्या किंवा तिखट कुठल्याही प्रकारच्या मिरच्या वापरता येईल। आता कोरड्या बरणीमध्ये हा ठेचा मी भरून ठेवलेला आहे। इथे तुम्ही बघू शकता याच्यावरती छान तेल आलेलं आहे। वर्षभर हा ठेचा टिकतो, याला काहीही होत नाही। एकदा तुम्ही ही ठेच्याची रेसिपी नक्की ट्राय करून बघा। रेसिपी कशी वाटली मला कॉमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। लवकरच भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओ बरोबर। तोपर्यंत धन्यवाद।